नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी प्राध्यापक संतोष कदम. आपण या अगोदर भेटलो आहोत मुलांना 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत. तो म्हणजे जो संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा परिचय होता. त्यावेळी आपण भेटलो 3 भागात. आपण संपूर्ण पाठ्यपुस्तक कसं आहे याचा आढावा घेतला. त्यानंतर मग आता कुठला भाग घेऊन तुम्हाला तुमच्यासमोर यावं असं मी विचार करत होतो. त्यावेळी मला आपल्या पाठ आणि कविता भाग 2 मधली एक ज्ञानेश्वरांची सुंदर कविता आठवली आणि मग ती ज्ञानेश्वरांची सुंदर कविता मी ऐसे अक्षरे रसिके मेळविन संत काव्य विभागात ही कविता आहे. ही कविता घेऊन आज मी तुमच्या पुढं हजर आहे. मित्रांनो, कविता समजून घेणं, कवितेवरच्या कृती स्वतः लिहिता येणं, कवितेचा भावार्थ समजणं आणि असं म्हटलं जातं की कविता समजण्यासाठी त्या आपल्याला देखील कवीच व्हावं लागतं. म्हणजे त्याच्या ज्या कवीच्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपण ज्यावेळेस ऑफलाईन वर्ग असतात कॉलेजमध्ये होणारे, त्यावेळेस आपण स्वतंत्र 1 तास कवितेवर आणि कविता समजून कशी घ्यायची याच्यावर घेत असतो उदाहरणासह. परंतु आता या ऑनलाईन लेक्चरमध्ये ते शक्य नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करत आहोत. तर आपण ही कविता पाहताना सुरुवातीला कवितेचं वाचन, एक भाग, एकूण 4 भागामध्ये आपल्याला ही कविता पाहिजे. पहिला भाग कवितेचं वाचन, दुसरा भाग कवीचा परिचय, तिसरा भाग कवितेची मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. म्हणजे कुठल्या विचारासाठी एक मध्यवर्ती विचार असतो, त्या विचाराभोवती त्या विचाराला डोळ्यासमोर ठेवून ती कविता लिहिलेली असते. तो मध्यवर्ती भावना असू शकते, मध्यवर्ती कल्पना असू शकते. ती जी काय आहे तिला आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणतो. ती आपल्याला तिसऱ्या भागात पाहिजे आणि चौथ्या भागात मग आपण प्रत्येक ओवीचा भावार्थ इथं पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूयात कविता वाचनापासून. कविता वाचनाला जाताना त्या एकूण 11 ओव्या इथं दिलेल्या आहेत. ही जो प्रसिद्ध प्राचीन साहित्यातील ज्याला आपण छंद म्हणू तो ओवी छंद आहे आणि 3.5 चरणांची ओवी आहे. 3 चरण पूर्ण आणि शेवटचं चरण अर्ध असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या ज्या ओव्या आहेत या ओव्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातून घेतलेल्या आहेत. तर या 6व्या अध्यायामध्ये या ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी काय सांगितलंय, कसं सांगितलं हे आपण नंतर मध्यवर्ती कल्पनेकडे घेणार आहोत. तर सुरुवातीला पहिला टप्पा घेऊयात आपण काव्य वाचनाचा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. जिये कोवळिकेची निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. एका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सहजे शब्दुतरी विशो श्रवणाचा, परी रसना मने हा रस आमुचा, प्राणा घ्राणाशी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलितीचे रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरे लागे धनी, ते म्हणती उघडली खानी रूपाची हे, जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया, ऐशी इंद्रिय आपुलिया भावी, झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी, जैसे एकला जग चेववी सहस्त्र करू, तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे, हे असतू या बोलांची ताटे भली, वरी वैकल्य रस ओगिरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभा निच नवी, तेची करुण ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच फावे,
जेथ श्रवणांची पांगे वीण श्रोतया होवावे लागे हे मनाची निजांगे भोगी गा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो जो की फार जुना चाल आहे ओवी वाचनाची ती मी इथं तुमच्यासमोर सादर केलेली आहे. आता आपल्याला जायचंय ते म्हणजे या पुढच्या टप्प्यात, तो म्हणजे कवीचा परिचय. आता या कवितेचे कवी म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचा परिचय माहीत नाही असा महाराष्ट्रात तरी बहुधा माणूस तुम्हाला सापडणार नाही. या अगोदरही तुम्ही 10वी पर्यंत अनेक ज्ञानेश्वरांच्या ओव्या, अनुभव, अभंग हे तुम्ही अनुभवलेलेच असणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची, ज्याला भागवत संप्रदाय असं म्हटलं जातं, त्या भागवत संप्रदायाची मराठीमध्ये स्थापना केली. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. तुम्हाला बऱ्याच जणांना हेही माहीत आहे की त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता अगोदर, मग तो संन्यास सोडून ते पुन्हा संसारात आले, लग्न केलं, 4 त्यांना मुलं झाली आणि मग ही संन्याशाची मुलं म्हणून या मुलांना लोक समाजात स्वीकारायला तयार नव्हती. त्यावेळेस मग त्यांनी स्वतःचं, ज्याला प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या आईवडिलांनी ज्ञानेश्वरांच्या स्वतःचा जीव दिला, तरी देखील लोक मानायला तयार नव्हती. त्यावेळेसच्या धर्मामध्येच एवढं अराजक माजलेलं होतं की कोणाला खरा धर्म कळत नव्हता. आणि मग हा सर्वसामान्य माणसाला खरा धर्म कळावा म्हणून ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदाय स्थापन केला. त्यासाठी त्यांनी त्यांचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं देखील म्हणतो, तो लिहिला. त्याच्या माध्यमातून त्यांनी तत्त्वज्ञान जे आहे जीवनाचं, ते तत्त्वज्ञान मांडलं. हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ गीतेवर आधारित आहे. म्हणजे जी भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली त्या गीतेचं सोप्या भाषेमध्ये, म्हणजे प्राकृत, त्या काळची मराठी प्राकृत भाषेमध्ये रूपांतर संत ज्ञानेश्वरांनी इथं केलेलं आहे. त्यांचा अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे 2 आणखी ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. तर ही ग्रंथ जर पाहायला गेली तर अमृतानुभव आणि चांगदेव 65 ही योग्यांसाठीची आहेत, म्हणजे ती सर्वसामान्यांसाठीची नाहीत. जसा ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांसाठी आहे तसा अमृतानुभव किंवा चांगदेव 65 हा सर्वसामान्य माणसासाठी नाही. चांगदेव नावाचे जे एक 65 लक्ष वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली होती अशा योग्यांना समजावून सांगणाऱ्यासाठीचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे चांगदेव 65 आहे. अमृतानुभव असाच योगाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर तो त्या साधकासाठी लिहिलेला तो अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे. त्यांची इतर अभंग आहेत आणि भरपूर विपुल असं त्यांचं लिखाण आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय प्रेमळ स्वभाव. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 21व्या वर्षी त्यांनी तर त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, समाधी घेतलेली आहे. पण ह्या अल्प आयुष्यामध्ये त्यांची जी प्रतिभा होती ती कुठेही झाकून राहिली नाही. प्रचंड ज्ञान, प्रचंड व्यासंग, तत्वचिंतन हे त्यांच्या ज्याला काय म्हणू आपण व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पण हे सगळं असताना, एवढा प्रचंड ज्ञानी योगी असताना देखील ते अत्यंत मऊ हृदयाशी होते. म्हणून बघा अजूनही महाराष्ट्रात त्यांना माऊली असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वर माऊली. तर असा हा कवी आणि त्यांचा ज्ञानेश्वरी हा जगप्रसिद्ध असा ग्रंथ, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एवढा तत्वचिंतनात्मक आणि सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला. हे त्यांच्या याचं वैशिष्ट्य त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि त्यांच्या आणखी एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या लिखाणाचं, ते म्हणजे दृष्टांत प्रचुरता. म्हणजे एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी ती व्यवहारातली इतकी उदाहरणं सांगतात की तो विषय पूर्णपणे त्या व्यक्तीला आत्मसात व्हावा. अतिशय अवघड विषय अध्यात्मातलं सगळं जे ब्रह्मज्ञान आहे ते सुद्धा ते अतिशय सोप्या भाषेत सांगतात. अत्यंत छोटे छोटे आणि रोजच्या व्यवहारातले दृष्टांत सांगतात. आता मला इथं राहत नाही, एक त्यांचा या कवितेत नाही आहे, पण मी बाहेरचा दृष्टांत सांगतो. तो ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे की आपलं आयुष्य कसं आहे सर्वसामान्य माणसाचं. आपल्या प्रत्येकाला माहिती, एक दिवस आपल्याला सगळ्यांना जायचंय, म्हणजे मृत्यू सगळ्यांना अटळ आहे. पण हे सगळं माहीत असताना देखील आपण या मर्त्य विश्वामध्ये सगळी ओढाओढ चालू असते. याला लूट, त्याला लुबाड, पैसे गोळा कर,
तर याच्यासाठी ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर सांगितले, किंवा तुमची संसारात अडकलेल्या माणसाची अवस्था कशी आहे, तर एक बेडूक बेडूक काय करतंय की त्याला सापाने पाठीमागून गिळलंय. म्हणजे तुम्ही साप कसा गिळतो पहा, हळूहळू 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 तो साप गिळत जातो, एकदम काही तो गिळत नाही. बराच वेळ घेतो आणि तो हळूहळू तो साप त्या याला पाठीमागून गिळत आहे, बेडकाला. आता तसं माणसाचं आहे, माणसाला देखील काळ गिळतोय, कधी मृत्यू येईल माहिती नाही. माणूस त्या काळाच्या तोंडात हळूहळू चाललेला आहे, सापाच्या तोंडात बेडूक जातो तसं आहे. पण बेडकाला माहिती आहे की आपण आता मरणार आहोत, तरी देखील त्याच्या समोर जी कीटक आहेत, मच्छर जे असतात कीटक, ती खाण्यासाठी त्याची धाव सुरू आहे. आता काही वेळाने ते कीटक, तो बेडूक सगळंच सापाच्या पोटात जाणार आहे, पण त्या बेडकाची धाव काही संपत नाही. तशीच काहीशी अवस्था आपली मानवाची आहे, असा दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिलाय. आपण पाहत होतो की त्यांची दृष्टांत प्रचुरता आणि अतिशय माधुर्यपूर्ण आणि रसाळ अशी त्यांची भाषा आहे. प्रासादिक गुण त्यांच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतो. तर हा झाला आपला दुसरा टप्पा कवीच्या परिचयाचा. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे या कवितेत काय त्यांनी नेमकं मांडलेलं आहे. जीवनाचे सर्वांग विषय, आता ज्ञानेश्वरी जर तुम्ही ज्यांनी कुणी अभ्यासली असेल किंवा थोडक्यात माहिती असेल, त्यांना माहिती आहे की जीवनाच्या सगळ्या टप्प्याची, सगळ्या अवस्थांची त्याच्यात वर्णनं आली आहेत, त्याच्यामध्ये त्याच्याविषयी मार्गदर्शन आलेलं आहे. पण इथं जी खास आहे ती आहे 6व्या अध्यायातल्या काही ओव्या आहेत. ह्या सुरुवातीच्या, याला नमनाच्या ओव्या देखील असं देखील म्हणलं जातं. आणि याच्यात श्रोत्यांचा अनुनय केलेला आहे. श्रोत्यांचा अनुनय म्हणजे काय असतं, तर श्रोत्यांशी केलेला संवाद असतो. तुम्हाला जे काय सांगायचे त्याच्या आधी श्रोत्याशी संवाद साधायचा असतो. काय संवाद साधलेला आहे, तर मराठी भाषा जी थोरवी या संवादाच्या माध्यमातून त्यांनी इथं सांगितलेली आहे. आता मराठी भाषेचा अभिमान, पण एक प्रश्न इथं पडू शकतो की बाबा का सांगावं लागलं भाषेविषयी, तर त्यालाही एक कारण आहे. कारण ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरी ग्रंथ येण्यापूर्वी अध्यात्मातली किंवा मोठी कुठली जर ग्रंथ पाहायची असतील तर ती सगळी संस्कृत भाषेतून. कारण अध्यात्म किंवा देव या विषयावर काहीही लिहायचं तर ते फक्त देवभाषा असलेल्या संस्कृतमधूनच लिहायचं, असा त्या काळचा दंडक होता. आणि इतर भाषा ह्या कमी दर्जाच्या आहेत असं ठसवलं जायचं, सांगितलं जायचं. आणि मग ज्ञानेश्वर सांगतायत की मी मात्र मराठीतूनच सांगतोय. हे मी जे एवढं मोठं तत्वज्ञान तुम्हाला सांगतोय, ब्रह्मज्ञान तुम्हाला सांगतोय, पण हे मी सांगतोय मराठीतून सांगतोय. आणि मराठी कुठल्याही पद्धतीनं कमी नाही. आणि मराठी किती सुंदर भाषा आहे आणि ती काय करू शकते याचं अतिशय सुंदर समर्पक उदाहरणं देऊन इथं त्यांनी हे केलेलं आहे. सुरुवातच ते करतात अमृताहूनही रसात. अमृत माहिती आहे सगळ्यांना, पिल्यानंतर अमर होतो माणूस, ते स्वर्गातलं एक काल्पनिक पेय. त्या अमृतापेक्षाही माझी भाषा रसाळ आहे असा अभिमान त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि शेवट याच्यापर्यंत जातात की नुसता गोड भाषा नाही, तर त्याला सूर्याची उपमा दिलेली आहे पा शेवटी, की सगळ्या इंद्रियांना, सगळ्या यांना तृप्त करण्याची क्षमता असलेली भाषा. म्हणून ती सूर्य जसा सगळ्यांना तृप्त करतो, सगळ्यांना ज्याला म्हणून आपण प्रकाश देतो, सगळ्यांना चेतना देतो, त्या सूर्यासारखी माझी मराठी भाषा ही सर्वव्यापक आहे आणि सर्वांना ती तृप्त करू शकते. तर हा आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना. आणि वेगवेगळ्या उदाहरणातून त्यांनी हीच आपल्या मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि मराठी भाषेची सक्षमता ही दाखवून दिलेली आहे. आता आपण चौथ्या टप्प्यात जाऊयात. या चौथ्या टप्प्यामध्ये काय आहे, तर चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला या कवितेतील एका ओळीचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. पहिली ओळी आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविन. की माझी मी भाषा ही कौतुकाने बोलणार, अभिमानाने बोलणार मराठी. मी सांगितलं ना की संस्कृतचं सगळं वर्चस्व असताना ज्ञानेश्वर सांगताय की मी माझी भाषाच, मराठी भाषाच कौतुकानं बोलणार आहे. आणि माझी भाषा ही काही साधी नाही, तर ती अमृतासोबतही पैज जिंकेल. आता अमृतासोबत कशाची पैज, तर त्याच्या गोडव्याची, माधुर्य हे त्या अमृतापेक्षाही पैज जिंकेल. म्हणजे काय, तर त्या अमृतापेक्षाही माझी भाषा ही गोड आहे. आणि अशी गोड भाषेतून
मी इथं रसिकांसाठी लिहित आहे. आपण मी काही तुम्हाला इथं खाली त्या ज्याला काय म्हणू आपण भावार्थ जो आहे तो मी इथं मुद्दामहून लिहून देतोय. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कौतुके म्हणजे कौतुकाने, पैजा म्हणजे पैज लावणे, ऐसे अक्षरे रसिके, रसिके म्हणजे रसिक, ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांना रसिक म्हटलेलं आहे. तर ह्या रसिकही इथं आलेलं आहे. आणि माझी कौतुकास्पद मराठी भाषा म्हणजेच तिच्यातील शब्द हे अमृताहूनही रसाळ आहेत. रसाळपणात ते अमृताशी ही पैज म्हणजे स्पर्धा जिंकू शकतात. मराठी भाषेतील अशी रसाळ शब्द रचना मी या ग्रंथात निर्माण करणार आहे. हा झाला पहिल्या काव्याचा पहिल्या ओळीचा भावार्थ. आता दुसरी ओळ आहे, जिये कोवळिकेचे नि पाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी. बघा, जिये कवळिकेचे नि पाडे, कोमलता, कवळिके म्हणजे कोमलता, या कोमलतेमध्ये सर्वाधिक कोमल माझी मराठी भाषा आहे. आणि दिसती नादींचे रंग थोडे, जिच्या पुढं म्हणजे माझ्या ह्या कवळ्या मराठी भाषेपुढं कवळीपणामध्ये माझी भाषा ही त्या नादींच्या पेक्षाही जास्त रंग आहेत. त्या नादीचे रंगसुद्धा थंड म्हणजे कमी फिके पडतात. आता नादी म्हणजे काय, तर संगीत, नाद, नाद म्हणजे संगीत, संगीतात जो रंग असतात ना ते संगीताचे रंगसुद्धा माझ्या भाषेच्या कवळेपणापुढं हे फिके पडतात. आणि सुगंध आहे माझ्या भाषेला. तो कसा सुगंध आहे, वेधे परिमळाचे बीक मोडे, म्हणजे जी परिमळ फुलं असतात ना त्यांचा जो अभिमान आहे, आम्ही सुगंधी आहोत फुलांचा, तो फुलांचा अभिमान देखील माझी भाषा मोडून काढते. म्हणजेच काय, तर त्या फुलांपेक्षाही माझी भाषा अधिक सुगंधी आहे. नाद म्हणजे संगीत, या संगीतातील रंग ही माझ्या भाषेतील शब्दांच्या कोमलतेपुढे फिके पडतात. फुलांना आपल्या गंधांचा गर्व असतो, पण माझ्या शब्दांपुढे फुलांचेही गर्वहरण होईल. सुगंधाचे बळ शक्ती कमी पडेल, इतकं सुगंधी ही माझी भाषा असेल, असं संत ज्ञानेश्वर इथं सांगतात. तिसरा ओळी घेऊया. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. एका रसाळपणाची या लोभा म्हणजे इतकी रसाळ असेल माझी भाषा की तिच्या लोभापायी म्हणजे त्या रसाळपणाच्या लोभापायी माझ्या भाषेतील, की श्रवणींची होती जिभा, श्रवणी कान, कान म्हणतो ना आपण त्याला, श्रवण करतो ती श्रवण, श्रवणी म्हणजे कान, श्रवणींची होती जिभा, त्याला जिभा कानाची जीभ होईल, तो रस चाखण्यासाठी. माझ्या भाषा एवढी रसाळ असेल मराठी भाषा आहे की ती रस चाखण्यासाठी कानांच्याही जिभा होतात, कानाला जिभा फुटतात. आणि बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, कळंबा म्हणजे भांडणं, बोले इंद्रिया लागे कळंबा म्हणजे इंद्रियामध्ये भांडणं लागतील. कान, डोळे, जीभ, ही सगळी जी इंद्रिय आहेत ना आपली ज्ञानेंद्रिय आपण ज्याला म्हणतो, ती सगळी जण माझ्या भाषेचं श्रवण करण्यासाठी इतकी आसुसलेली असतील की ते श्रवण करण्यासाठी त्यांच्या एकमेकात भांडणं लागतील. मराठी भाषेचा रसाळपणा इतका आहे की त्याचा आस्वाद घेण्यासाठी कानांनाही जिभा फुटतील. शरीराची सर्व ज्ञानेंद्रिय हिचा म्हणजे माझ्या भाषेचा आस्वाद घेण्यासाठी एकमेकासोबत भांडू लागतील. हा झाला तिसऱ्या ओळीचा भावार्थ. चौथा भावार्थ इथं सांगितलेला आहे, सहजे शब्दुतरी विशो श्रवणाचा, सहजे शब्दुतरी विशो श्रवणाचा म्हणजे सहजपणे साधारणपणे शब्द हा ऐकण्याचा विषय असतो ना. आपण शब्द खातो का, नाही, ऐकतो, म्हणजे ऐकण्याचा विषय आहे. परी रसना म्हणे हा रस आमुचा, पण इथं काय होतंय, रसना जीभ, रसना म्हणजे जीभ, ती काय म्हणते, हा रस आमचा आहे. म्हणजे बघा, जो विषय श्रवणाचा आहे तर तो रसनासुद्धा म्हणजे दुसरा इंद्रिय म्हणते हा आमचा आहे. आणि घ्राणाशी भाव जाय परिमळाचा, तर जे नाक असतं ना आपलं सुगंध घेणारं, तर त्याला असं वाटतं की हा सुगंध घेण्याचा विषय आहे. इतका सुगंधी भाषा आहे ती, इतकी जिचा सुगंध सुटलेला आहे की ती मला माझ्या नाकाचा विषय आहे. तो सुगंध घेण्याचा म्हणजे माझ्या नाकाचा विषय आहे.
बघा कवी किती सुंदरपणे सांगतो की शब्द जरी श्रवणाचा विषय असला तरी इथे माझ्या मराठी भाषेच्या बाबतीत असं होईल की जीभ म्हणेल हा माझा विषय, नाक म्हणेल नाही हा सुगंध माझा विषय, हा तोची होईल. बघा किती ज्ञानेश्वर एकावरचड एक उदाहरणं देत आहेत आणि त्या भाषेला कशी भाषा सुंदर आहे हे पटवून देत आहे. तसं पाहिलं तर शब्द हा श्रवणाचा म्हणजे ऐकण्याचा विषय आहे, पण त्यातील रसाळपणामुळे हा रस आमचाच आहे असं जीभ म्हणते. तर या शब्दातून नाकाला सुगंध येऊ लागतोय म्हणून नाक सुद्धा हा आमचाच विषय असल्याचं सांगतंय. मग सांगितलं ना कळंब भांडणं लागलेली आहेत इंद्रियामध्ये. नवल बोलिये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी. नवल बोलतीये रेखेची वाहनी म्हणजे नवलेनी त्या रेखेची वाहनी म्हणजे शब्दरचना. रेखेची वाहनी कशासाठी शब्द आपल्या जी शब्द निर्मिती करतो ना साहित्यिक आपल्या कवितेमध्ये लेखामध्ये कुठल्याही साहित्यिक कृतीमध्ये त्याला म्हटलं जातं रेखेची वाहनी. रेषा वाहनी, रेषा वाहिली की अक्षरं तयार होतात. तर अशी रेखेची वाहनी पाहून माझ्या भाषेची देखता डोळ्याही पुरे लागे धनी, डोळे तृप्त होतील ही माझी भाषा पाहून. म्हणजे बघा ऐकण्याचा विषय असलेला जिभेलाही आवडणार, नाकालाही आवडणार, आता डोळे सुद्धा म्हणतील ही उघडली खाणी रूपाची. की इतकी सुंदर भाषा, जणू काही रूपाची खाणच आमच्यासाठी उघडलेली आहे आणि ते डोळे तृप्त होतील. मराठी भाषेच्या माध्यमातून रेखाटलेले हे शब्दचित्र पाहून डोळे तृप्त होतील आणि डोळे म्हणतात की हे सौंदर्य भांडार आमच्यासाठीच खुले आहे, ते आमचेच आहे. उघडली खाणी, भांडार, खान म्हणजे भांडार. 6वं पद दिलेले, जेथे संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. बघा जेव्हा हे पूर्ण पद मी निर्मिती करेल ना माझ्या भाषेतली त्यावेळेस काय होईल, तेथे मनची धावे बाहेर, जे आत शरीरात मन असतं ना ते बाहेर धावेल, त्याचं चित्त विचलित होईल मनाचं, तोही त्या भाषेच्या प्रेमात पडेल. बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. आणि हे जे मी बोल सांगणारे माझी भाषा सांगणारे याला आलिंगन घेण्यासाठी जे हात आहेत, भुजा, भुजा म्हणजे हात, हे आलिंगन देण्यासाठी मिठी मारण्यासाठी पुढे येतील. इतकी माझी भाषा रसाळ आणि माधुर्यपूर्ण असणार आहे असं इथं संत ज्ञानेश्वर सांगतात. पहा जेव्हा मराठी भाषेतील संपूर्ण पद आविष्कृत होते तेव्हा त्याचा आस्वाद घेण्यासाठी मन शरीराबाहेर झेप आणि हात मिठी मारण्यासाठी पुढे येतात. ही संकल्पना आधीच सांगितलेली त्यांनी. सगळे अवयव कसं त्या रसास्वाद घेण्यासाठी, त्या भाषेचा आस्वाद घेण्यासाठी भांडण करतायत हे तिथं सांगितलेलं आहे. पण असं भांडण असताना त्यांनी त्यातही मराठी भाषेची थोडी सांगितलेली आहे किंवा ही इंद्रिय आपसात भांडताय, पण मग भाषा काय एवढी सोपी काय एकाच कोण्या इंद्रियाचं समाधान नाही, तर ती सगळ्यांचं समाधान करणे इतकी समर्थ आहे. म्हणजे ती डोळ्याचंही समाधान करू शकेल माझी भाषा, कानाचंही समाधान होईलच, जिभेचंही समाधान होईल. जसं सूर्य असतो ना, सूर्य एकच असतो पण तो सगळ्या जगाला चेतना देतो, तसं माझी भाषा जरी एक असली तरी ती सगळ्या इंद्रियांना तृप्त करू शकते. ऐसी इंद्रिय आपुलिया भावी झोंबती. म्हणजे हे सगळी इंद्रिय आपल्यासाठी आपापल्या ठिकाणी झोंबतायत म्हणजे भांडतायत. परी तो सरिसेपणेच बुजवी. परी तो म्हणजे माझी भाषा सरिसेपणेची बुजवी. सरिसेपणेच म्हणजे समाधानकारकपणे. बुजावी म्हणजे क्षमविणं, आपण ज्याला म्हणतो तहान क्षमली तर ती क्षमवणं, विझवणं. तर जी ही आसक्ती लागलेली सगळ्या इंद्रियांना, त्या सगळ्या इंद्रियांचं समाधान करण्याची क्षमता आहे. कशा पद्धतीनं, तर मी सांगितलं तुम्हाला मग सुरुवातीला की सूर्याची उपमा दिली त्यांनी भाषेला, मराठी भाषेला, की जसा एकच सूर्य सगळ्यांचं समाधान करू शकतो तशी माझी एकच भाषा सगळ्या इंद्रियांचं समाधान करू शकते. जैसा एकला जगचे ववी सहस्त्र करू. अशा पद्धतीने सर्व ज्ञानेंद्रिय एकमेकात भाषेचा आस्वाद घेण्यासाठी भांडत असतात, परंतु मराठी भाषा सर्वांचेच समाधान करते. ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण जगात चेतना जागवितो, जगाला उजळून टाकतो, त्याप्रमाणे मराठी भाषा ही समृद्ध आहे. आपण मध्यवर्ती कल्पना पाहिली ना की कशी माझी भाषा सुंदर आहे, कशी माझी भाषा व्यापक आहे, याचं सगळं वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून कवी या कवितेतून सांगतोय. तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. बघा म्हणजे माझी भाषा खूप मंडूक नाहीये, माझी भाषा संकुचित नाहीये, माझी भाषा एवढी व्यापक आहे आणि एवढी असाधारण आहे
ज्याला एकमेवाद्वितीय म्हणतो ना, असाधारण, साधारण आणि असाधारण. असाधारण म्हणजे खास. तर माझी भाषा एवढी खास आहे. पाहतया भावज्ञा फावती गुण. पाहतया ह्या भाषेला पाहिल्यानंतर भावज्ञा, भावज्ञ म्हणजे जी जाणकार मंडळी. भावज्ञ हा शब्द खास त्यांनी जाणकार मंडळीसाठी वापरलेला आहे. जे भाषेचे ते ज्ञानाचे जाणकार आहेत ना, सर्वसामान्य माणसाला तर ती भावणारच आहे, पण जी जाणकार मंडळी आहेत त्यांना फावती गुण चिंतामणीचे. त्यांना ही भाषा पाहून त्यांना वाटेल की अरे हे भाषेत तर सगळे चिंतामणीचे गुण आहेत. आता फावती गुण चिंतामणीचे म्हणजे चिंतामणीचे गुण सगळे इथं त्यांना दिसत आहेत. पण चिंतामणीचे गुण म्हणजे काय? चिंतामणी म्हणजे एक काल्पनिक दगड, जसं मी अमृतासारखाच, तो कोणी पाहिलं नाही म्हणून आपण त्याला काल्पनिक म्हणायचं, की ज्या दगडाला तुम्ही स्पर्श केला आणि जी कुठली इच्छा व्यक्त केली ती इच्छा तुमची पूर्ण होते. कल्पवृक्ष असतो ना, त्या पद्धतीनं चिंतामणी असतो. म्हणजे मनात जे चिंतिताल ते तुमचं होऊन जाणार. तर अशी ही माझी भाषा आहे, त्या चिंतामणीसारखी. तुम्ही जे जे इथे हिच्यापासून अपेक्षा कराल या भाषेपासून, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्या इतकं व्यापक पण आणि असाधारण पण माझ्या मराठी भाषेमध्ये आहे. बघा, त्याप्रमाणे माझ्या मराठी भाषेचा विस्तार, आवाका, व्यापकपण हे खूप मोठे आहे. जाणकार लोकांना तर माझी भाषा ही चिंतामणी, मनातील इच्छा पूर्ण करणारा मणी असल्याचा भास होतो. आता बघा, हे सगळं सांगितलंय, पण कवीला भाषेबरोबरच इथं अध्यात्म सांगायचंय. कवीला काय सांगायचंय? अध्यात्म सांगायचंय, ईश्वराशी जवळ जाण्याचा मार्ग सांगायचा आहे. आता हे सांगितलं की माझ्या भाषा कशी इंद्रियांच्या सगळं तृप्त करणारी आहे, कशी सगळी इंद्रियांची तृष्णा भागवणारी आहे. पण पुन्हा सांगतात, कारण वारकरी संप्रदायाचं, भागवत संप्रदायाचं तत्वज्ञानच आहे की इंद्रियांचं आसक्ती सोडून द्यायची आणि इंद्रियाच्या पलीकडे जायचे. ईश्वर मिळायचा असेल तर ह्या इंद्रियांनी नाही मिळू शकत. इंद्रियाच्या पलीकडे जो मनुष्य जातो त्याला ईश्वर मिळू शकतो. आणि मग त्याने अतिशय सुंदर कलाटणी दिलेली पाहिजे इथून पुढं 3 ओळ्यांमध्ये. हे असं तू या बोलांची ताटे भली. हे असं तू या बोलांची, पर हे असू द्या म्हणजे माझी इंद्रिय वगैरे समाधान करणं, माझी भाषा सुंदर आहे हे असू द्या. आता सांगितलं की ही बोलांची ताटं मी भरलेली आहेत. वरी कैवल्य रस ओगिरिली. कैवल्य रस म्हणजे अध्यात्मज्ञान. कैवल्य रस ही प्रतिमा कशासाठी वापरलेली आहे? अध्यात्मज्ञानासाठी. वरी कैवल्य रस ओगिरिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. बघा, आता आता खरं सांगतायत की मी ही मेजवानी दिली, प्रतिपत्ती मिया केली, मी ही मेजवानी दिलेली इथं या शब्दांची. पण ही कशासाठी आहे? निष्काम कर्मयोग समजण्यासाठी आहे. म्हणजे कुठल्याही इंद्रियाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही केलेल्या कर्माची आसक्ती नाही ठेवायची. ही जी निष्काम वृत्ती भागवत धर्म शिकवतो, हा निष्काम वृत्ती समजावी म्हणून मी ही सगळी मेजवानी इथं आयोजित केलेली आहे, असं या ओळीतून कवी सांगतायत. अशा प्रकारे मी मराठी शब्दांची ताटे सजवली आहेत. यावरून कैवल्य रस वाढला आहे. ही सर्व मेजवानी मी निष्काम कर्मयोग समजावा म्हणून केली आहे. आता शेवटी पुन्हा सांगतात की हे त्याच पद्धतीचं पुढची ओवी आहे. आता आत्मप्रभा निचनवी तेची करुण ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासी फावे. मी माझ्या या शब्दातून नित्य नवा आत्मप्रकाश देणारी. आत्मप्रकाश असतो बघा, आत्मप्रकाश लाभल्याशिवाय तुम्हाला ईश्वराकडे जाता येत नाही. आणि हा आत्मप्रकाश देणारं जे आहे ते मी माझ्या भाषेतून निर्माण केलेलं आहे. ती समयी आहे की कुणीही तिथून आत्मप्रकाश निर्माण करावा, स्वतःचा आत्मप्रकाश त्या समयीतून जागृत करावा, ही मी या भाषेच्या रूपानं एक ठाण दिवी समयी मी इथं ठेवलेली आहे. आता ही पण ही आत्मप्रकाशाची समयी आहे, तुमच्यासाठी ठेवलेली आहे. पण हिचं कसं ग्रहण करायचं आहे? जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच फावे. म्हणजे ज्याला इंद्रिया पलीकडं जाऊन, बघा, उपभोगांच्या पलीकडं जाऊन हे ज्ञान ज्याला घेता येईल तोच फक्त हे ज्ञान घेऊ शकतो. मी तर म्हणजे तुमच्या आत्मप्रकाशासाठी इथं पेटवलेली आहेच, पण ती तुम्हाला उपभोगायची असेल तर अगोदर तुम्हाला इंद्रियाच्या पलीकडं जाणं शिकावं लागेल. बघा, म्हणजे सुरुवातीला सांगतात की कशी इंद्रियांचं सेवन करणारी माझी भाषा आहे, आणि शेवटी मात्र अध्यात्मावर येऊन सांगताय की बाबा इंद्रियात अडकू नका, इंद्रियाच्या पलीकडं जाणं तुम्हाला गरजेचं आहे. येथ श्रवणाची नि पांगे विन श्रोतया होवावे लागे. बघा, इथं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, पांगे विन म्हणजे अंगाविन. पांगे विन म्हणजे अंगाविन शब्द आहे, पाहतो जोडलाय पांगे विन.
अंग म्हणजेच इंद्रिय. अंग म्हणजे काय? इंद्रिय. तर या अंगातून, शरीरातून, या इंद्रियाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला हे जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल मी सांगितलेलं, तर तुम्हाला श्रोत्यांना काय व्हायचंय, ही मनातून, या म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञानातून तुम्हाला हे शिकावं लागेल. मी सांगित असलेले ज्ञान आत्मसात करायचे असेल तर श्रोत्यांना ते अवयवांशिवाय म्हणजेच इंद्रियांच्या पलीकडे जाऊन मनातून ग्रहण करावे लागेल. अशा पद्धतीनं एका एका ओळीचा भावार्थ आपण इथं समजून घेतला. पहा, संत ज्ञानेश्वर काय सांगतायत? सुरुवातीला सांगतायत की माझी भाषा कशी सुंदर आहे, रसाळ आहे, अमृताहूनही श्रेष्ठ आहे. कशी इंद्रियामध्ये भांडणं लागणार, म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं क्षमन करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. पण बाबा हो, मी हे जे सगळं अध्यात्म सांगतोय, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मात्र इंद्रियाच्या पलीकडं तुम्हाला जाणं गरजेचंच आहे. तर ही शेवटची 2-3 ओव्या ह्या त्यांच्या अध्यात्म प्रबंध जरी असल्या तरी सुरुवातीचा जो सगळा त्यांनी मराठी भाषेचा केलेला गौरव आहे, त्यामुळं अजूनही ह्या ओव्या म्हणजे प्रत्येक मराठीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये आणि ते आपल्या भाषेत लिहिला जावा आणि त्या भाषेची गोडवी स्वतः ज्ञानेश्वरांसारख्या ईश्वरी अंशानं गावी, ही फार मोठी गोष्ट मराठीच्या बाबतीत आहे. म्हणून ह्या ओव्या आवर्जून अनेक ठिकाणी वापरल्या जातात. इथंही ही कविता तुम्हाला मुद्दाम होऊन दिलेली आहे आणि या कवितेच्या माध्यमातून कवीनं कशा पद्धतीनं मराठीची थोरवी गायलेली आहे हे आपण सविस्तर इथं पाहिलेलं आहे. याशिवाय काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्याशी फोनवर किंवा व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. आपण त्याचं समाधान करू. एखादा शब्द समजला नसेल तर तोही तुम्ही विचारला, कमेंट्स बॉक्समध्ये विचारला किंवा व्हॉट्सअपवर विचारला तरी चालेल. आता इथं या कवितेचा पहिला भाग आपण संपवूयात. या पहिल्या भागात आपण 4 टप्पे घेतले. एक कविता वाचन, दुसरं कवीचा परिचय, तिसरं कवितेचा मध्यवर्ती कल्पना आणि चौथं कवितेच्या प्रत्येक ओळीमधला भावार्थ. आणि इथंही कवितेचा भावार्थ हे सेक्शन संपतं. आता पुढील भागामध्ये आपण भेटणार आहोत या कवितेवरील कृतींसह. त्या कृती कशा आहेत आणि त्या कशा पद्धतीनं सोडवायचं आहे हे मार्गदर्शन घेऊन आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत नमस्कार.